श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, श्री स्वामी चरित्र सारामृत याच्या आजपासून आपण अध्याय बघणार आहोत. तर चला तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग सुरुवात करूया. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वतीय नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतये नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंद परमसुखद केवल ज्ञानमूर्ती दोदांतित गगन सदृश तत्वमस्यादिलक्ष्यम एकनित्य विमल चंचल सर्वदी साक्षीभूत भावावित त्रिगुणरहित सद्गुरुत नमामि. ओम रत्कांड रत्नवर्ण पद्मनेत्र सुहास्य वंदन कथा टोपीच माला दंडक मंडलुधर कट्यांकर रक्षक त्रैगुणरहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल्य कलयुगे श्री स्वामी समर्थ धारक पहिमाम. जय जय श्री सागर विलासा मायाचक्र चालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातीत अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्यांची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमुतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फर्षधर अगम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिचा वरद प्रसाद मिळता मूळ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मासुता नमियेली. जो अज्ञान तिमिर नाशक अविद्य कान छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची नमस्कार वार वार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवाचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रय नमियेला. धर्मसंस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपत्तीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटे झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांची साष्टांग नमवणी करी प्रार्थना कर जोडूनी आपला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले करता आणि करविता तुझ एक स्वामीनाथा माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसी एकुण्या स्तुती संतोषेली स्वामी राजामूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ती करोनी आता नमू साधुवृंद ज्याची नाही भेदाभेद ते सात्मसुखी आनंदमय सदोदित राहती. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुल मुकुटावंथस नविले कवी कलिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी झाली. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलवित मान तयांचे चरण नमिले ईशचरणी जडले चित्त ऐसे तुकाराम आदिक भक्त ग्रंथारमी तया नमित वरदपसा कारणे. अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करुनी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करावावी. आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणुनी आदर धरावाजी श्रवणी असे माझे असंस्कृतवाणी ती एकडे न पाहावे. स्वामींच्या लीला बहुत असदी प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा महदुतुनी पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अनमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्त परिसुत प्रथमोध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथमोध्याय गोडहा. श्री शंकरा पर्णमस्तु श्री श्रीपाद श्री वल्लभ पर्णमस्तु श्री श्रीपाद श्री वल्लभार पर्णमस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरुणी जे भजती होई त्यांची मनोरथ पूर्ती तैसेची निष्काम भक्ताप्रती कवेल प्राप्ती होतसे. अक्कलकोट माझारी राचापा मोदे यांचे घरी बैसली समर्थाची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुणी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की त्याच सवय एक पारसी आला होता दर्शनासी. ते येण्यापूर्वी मंडळीशी महाराजांनी सुनविले 3 खुर्च्या आणूनी बाहेरी मांडा म्हणे ते एके हारी
दोघासी बसवणी दोहोवरी तिसरेवरी बसले आपण पाहुणी समर्थाचे तेज उभयंतासी वाटले चोज साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कुठूनी स्वामींनी हास्यमुख्य करूनी उत्तर दिले तया लागूनी आम्ही कर्दळीवनातून प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरे नगर देखिले अपूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पहिले गंगा तटक पावन नाना तीर्थे हिंडून हरिद्वाराप्रती गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र अशी हजारो हजार नगर आम्ही देखली मग तेथून सहजगती पातलो गोदा तटकाप्रती त्याची महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिली केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिले परम पावन काही दिवस फिरून हैदराबादेशी पातलो येऊनिया मंगळ वेढ्यास बहुत दिवस केला वास मग येऊनी पंढरपुरास स्वेच्छेने तिथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमुचे अंतर काही दिवस राहिलो तेथून स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहळ देश हिंडोनी सकळ सोलापरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटाप्रती येणे तेथून हा झालो तेपासून या नगरात आनंदी आहो नांदत ऐसे आमुचे सकल वृत्त असो मुळापासून 12 वर्षे मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राजे येती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली दर्शन येता साधू दिगंबर लीला विग्रही यतीवर्य कमरेवरी ठेवून कर दर्शन देती तयासी येथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासमत आनंद भक्त परिशोत द्वितीय अध्याय गोड हा येथे श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीय अध्याय श्रीरस्तु शंभू भवतु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अध्याय 3 श्री गणेशाय नम धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्याची नाही पुनरावृत्ती पदपावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्षी करून वस्ती मंगळवेढे सोडिले मोहळ माझी वास्तव्य करीत आपा टोळ झाले भक्त तेथेचे साकल्य वृत्त अल्पमती केबीवरनू सवय घेऊन स्वामीसी टोळ जाती अक्कलकोठासी अर्ध्या मार्गावरून टोळासी मागे परतणे भाग पडे टोळ गेली या परतुनी स्वामी चालले उठोनी बहुत वर्जिले सेवकांनी परिणच मानिले त्या तेथून या निघाले अक्कलकोटाप्रती आले ग्रामद्वारी बैसले येती राज स्वेच्छेने तेथे एक अविध होता तो करी तयांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळापाचे गृहाप्रती स्वामीशी जाणून ईश्वरमूर्ती चोळापा करी आदर योगादिग काही चोळापाने केले नाही परी भक्तस्थव पाही स्वामी आले सदनाते तयाची देखून या भक्ती स्वामी तिथे भोजन करीती तेव्हा चोळापाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ तेपासून तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळापा करी अधिकाधिक तेव्हा राज्यपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी दक्ष असून कारभारी परमज्ञानी असिती जे चोळापाचे गृहप्रती आले कोणी एक येती लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली लोकां माझी पसरली मात नृपासी कळला वृत्तांत की आपुलिया नगरात येती विख्यात पातले वार्ता ऐसी एकुनी राव बोलला काय वाणी गावात येती येऊनी फार दिवस जाहले परी आम्हा श्रुत पाही आजवरी जाहले नाही आता जाऊन लवलाही भेटू तया येतीवर्या परी ती केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी हे सत्य येऊनी आताच देती दर्शना राव मुखातून वाणी निघाली तोची ती मूर्त पुढे ठेली सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची खुन पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी भक्ती पळून गेली दुरी चरणी भक्ती जडली ते सकल सभा आनंदली समस्ते पाऊले वंदिली षोडोपचार पूजिली स्वामी मूर्ती नृपराये इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत प्रेमळ भक्त परिशोत तृतीय अध्याय गुढा श्री स्वामी राज्य प्रणमस्तु श्रीरस्तु शंभू भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोटा नगरा प्रवेशी तृतीय अध्याय श्री स्वामी समर्थ महाराज की जय।